हाय नमस्कार, बिग एफ एमची मी आहे आरजे पल्लवी. हेल्थ की बात बिग एफ एम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये आज एका स्पेशल डॉक्टरांना भेटणार आहोत. ते डॉक्टर मणक्याचे आजार नीट करतात बरं का. ॲक्च्युली आजार होऊच नये असं त्यांना वाटतं आणि त्यासाठी ते सल्ले देतात. पण झाल्यावरती मात्र व्यवस्थित करण्याची जबाबदारी पाहिजे, ही जबाबदारीही ते घेतात. सोलापुरातले गेल्या 8 वर्षापासून कार्यरत असलेले कोठाडिया नर्सिंग होम आणि स्पाइन केअर क्लिनिकचे डॉक्टर सुधांशू कोठाडिया सर आपल्यासोबत आहेत. सर एक उत्कृष्ट कलाकार आहेत, डॉक्टर तर आहेतच, पण आज डॉक्टर कम कलाकार अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत. सर बिग एफ एम मध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी तुमचा जो विषय स्पेशालिस्ट आहात तुम्ही ज्या विषयामध्ये, ते स्पाइन म्हणजे काय आणि या स्पाइनचं काम चालतं कसं, किंवा मणका अगदी मराठी भाषेत विचारायचं तर मणका म्हणजे काय आणि मणक्याचं काम चालतं कसं? आता मणका म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगतो, आपल्या शरीराच्या मध्यभागी असलेली 32 मजली इमारत. 33 मजली इमारत, त्याच्यामध्ये 33 मणके असतात, त्याच्यामध्ये असतात गाद्या. 26 गाद्या असतात आणि 33 मणके असतात. त्याला 3 पोर्शनमध्ये डिवाइड केलेलं असतं: मान, पाठ आणि कंबर, आणि शेवटचा पोर्शन म्हणजे माकडहाड. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचं काम कसं चालतं, तर एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर आपल्याला इमारतीमध्ये दगड विटा तर लागतातच, पण त्या विटांना बांधून ठेवायला गिलावा हा तितकाच महत्वाचा आहे. जर गिलावा नसेल तर ती इमारत टिकतच नाही. त्याच पद्धतीने आपला मणका हा देवाने दिलेला आहे. 2 मणके, हाड, त्याच्यामध्ये दिलेली गादी म्हणजे गिलावा. आता गिलावाला सगळ्यात जास्त महत्व आहे, म्हणून सिमेंटच्या 100 कंपन्या आहेत. दगडाच्या कंपन्या का 100? अच्छा. नाही आहे. त्याच पद्धतीने मणक्यामध्ये गादीला जास्त महत्व आहे. ताण जो काय पडतो मणक्यावर, बसणे, उठणे, वाकणे, ट्रॅव्हलिंग करणे, ह्याच्याने जो काय ताण पडतो, तो ताण हा सगळा गादी शोषून घेते. ते त्या गादीचं काम आहे. आणि ताण गेला की ती गादी परत पहिल्यासारखी पूर्ववत होते. सो ही गादी एका जेलसाठी फ्लेक्झिबल असते. त्यामुळे त्या गादीचे पण एक आयुष्य, एक लिमिट, एक कॅपॅसिटी असते. आणि मणक्याचे प्रॉब्लेम हे जेव्हा गादी हे काम करण्यास असमर्थ ठरते किंवा होते, तेव्हाच मणक्याचे आजार किंवा दुखणे सुरू होतात. अच्छा. आजकाल एक कॉमन शब्द आहे की स्लिप डिस्क. म्हणजे आजकाल कुणाला माहिती न माहिती, पण आजकाल म्हणजे लोकांना तोंडात शब्द माहिती झालाय की तो स्लिप डिस्क. स्लिप डिस्क म्हणजे काय, ते कशानं होतं, काय सांगा रे? थँक्स टू गुगल की हा शब्द म्हणजे अगदी ज्याला कळत नाही तो पण पहिला MRI रिपोर्ट बघतो, डिस्क बल्ज. अरे बापरे, डिस्क बल्ज दिलेला आहे रिपोर्टमध्ये. सो स्लिप डिस्क म्हणा, डिस्क बल्ज म्हणा, किंवा हे गुगल, हे खरंच आपल्याला एवढी मदत करतं का? ॲक्च्युली नाही. स्लिप डिस्क म्हणजे थोडक्यात काय आहे, स्लिप म्हणजे घसरणे. सो 2 मणक्यांच्या मधली गादी घसरणे किंवा बाहेर येणे, ह्याला म्हणतात स्लिप डिस्क. एकदम साधं सोपं नाव. स्लिप डिस्क कशामुळे होऊ शकते, त्याला बरीच कारणं आहेत. हेल्दी डिस्क घसरण्याची कारणे वेगळी आहेत, अनहेल्दी डिस्क घसरण्याची कारणं वेगळी आहेत. आणि आता आम्ही जे बघतो दुर्दैवाने, ते बऱ्याचशा गाद्या या अनहेल्दी असतात, ज्याला आम्ही म्हणतो डेसिकेटेड किंवा डिहायड्रेटेड डिस्क डिसीज. मणक्याच्या गादी मी मगाशी सांगितलं की ती फ्लेक्झिबल असते. मग ती फ्लेक्झिबल का असते? पण त्याच्यामध्ये 70% पाणी असतं. अच्छा. पण 30% काही उपयुक्त द्रव किंवा न्यूट्रिशियस सबस्टन्स असतात. जेव्हा हे पाणी पळून जातं किंवा निघून जातं, तेव्हा ती डिस्क अनहेल्दी होते आणि ती घट्ट किंवा हार्ड होते. आता लॉजिकली जर एखाद्या जेलफोमवर मी हा ग्लास ठेवला तर ते जेलफोम तात्पुरता दबेल खाली, पण आता मी या काचेच्या टेबलवर हे ग्लास ठेवलाय तर ते दबल का टेबल? सो हा डिफरन्स आहे हेल्दी डिस्क आणि अनहेल्दी डिस्कमध्ये. हेल्दी डिस्क जी आहे ती शॉक ॲब्झॉर्ब करू शकते, ती कॅपॅसिटी आहे. ती कॅपॅसिटी अनहेल्दी डिस्कमध्ये नाही आहे. सो त्याच्यावर ताण पडला की ते शोषू शकत नाही ताण, तो ताण प्रसरण पावतो किंवा आजूबाजूच्या ठिकाणी तो ताण जातो
आणि तेव्हा ती गादी घसरायला लागते, ज्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. सो स्लिप डिस्क होण्यामागची कारणे ऍक्सिडेंटमध्ये होऊ शकतं, इंजुरीमध्ये होऊ शकतं, वाकून वजन उचललं तरी होऊ शकतं, किंवा आता अनहेल्दी डिस्क सरकण्याची जी कारणं आहेत, एका जागी जास्त काम करून बसून राहिलं तरी पण होऊ शकतं, गाडीवर फिरलं तरी पण होऊ शकतं, अगदी छोटं घरातलं काही पाण्याची बादली वगैरे उचलायला गेली तरी सुद्धा होऊ शकतं. तर हे आहे बेसिकली स्लिप डिस्क आणि स्लिप डिस्कच्या मागची कारणे. सो गुगलमध्ये जे काय दिलेलं असतं, बऱ्याच वेळा डिस्क बल्जच्या नावाखाली भला मोठा निबंध दिलेला असतो, की अगदी मग पायाची नस दबली गेलेली आहे, शायटिका आहे, असे बरेचसे मोठे मोठे टर्मिनॉलॉजी गुगलमध्ये वापरलेले असतात. सगळ्या गोष्टी लागू होत नाहीत. त्यामुळे गुगलमध्ये वाचून तर्क करायला जाऊ नका, की मला असं झालेलं आहे, ते आम्हाला कळू द्या, त्यासाठीच आम्ही आहे. नक्कीच. त्यात दिलेलं तुम्हाला किती लागू होतंय आणि त्याने काय करायचंय किंवा काय करायचं नाही. अगदी स्लिप डिस्कचा विषय निघालाच आहे, तर प्रत्येक वेळेला स्लिप डिस्क झाल्यानंतर ऑपरेशन करावंच लागतं का? अजिबात नाही. आमच्या पुस्तकात दिलेलं आहे, एव्हरी प्रोलॅप्स डिस्क हॅज टू रिझॉल्व ऑन इट्स ओन. प्रत्येक सरकलेली गादी ही नैसर्गिकरित्या आयदर जागेवर येते म्हणा, किंवा नाहीशी होते म्हणा, किंवा त्याचा त्रास हा कमी होतो. सो प्रत्येक स्लिप डिस्कला अजिबात सर्जरी लागत नाही. रॅदर मी तर म्हणेन 10 ते 20% लोकांनाच सर्जरी लागते. बाकीचे 80 ते 90% स्लिप डिस्कचे प्रॉब्लेम हे सर्जरी न करता कम्प्लीट रिझॉल्व होतात. याचं मिथ पण भरपूर आहे. स्लिप डिस्कचं ऑपरेशन झाल्यानंतर किंवा ऑपरेशन करण्यापूर्वी बऱ्याच पेशंटना तुम्हालाही काउन्सिलिंग करावं लागत असेल, तर या मिथ बद्दल थोडंसं सांगा. मणक्याची शस्त्रक्रिया आणि त्याच्या गैरसमजुती ह्याचा घनिष्ठ संबंध आहे, आणि मी ह्याला अंधश्रद्धा म्हणतो. या अंधश्रद्धा आहेत. जशा एखाद्या अंधश्रद्धेवर आपण न पडताळून घेता विश्वास ठेवतो, अगदी ही गैरसमजूत तशीच आहे. कोणी बाजूचा म्हणलं येऊन की आपण लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवतो, आणि मग आपण ठरवतो की नाही आपली अशीच वाट लागणार. खरंय. किंवा कोणीतरी सांगतं की आमच्या कॉलनीत हे आजीबाईचं झालं, या काकाचं झालं, या मामाचं झालं, या मित्राचं झालं, आणि तो बेडवर झोपून राहिला आयुष्यभर, उठलाच नाही. तू करून घेऊ नको बाबा, तुझी वाट लागेल. आणि आपण लगेच ठरवतो. आपण जाऊन पण बघत नाही की तो जो बेडवर झोपलेला आहे तो खरंच कोण आहे, त्याला काय प्रॉब्लेम झाला होता, त्याचं ऑपरेशन कुठं झालंय, कसं झालंय, काय झालंय, आपण पडताळून बघत नाही. आपण फक्त ज्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त असतात त्याच पडताळून बघतो. बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवतो, म्हणून एक अंधश्रद्धा आहे. पण हे अंधश्रद्धेप्रमाणेच भपका आहे. एकदम साफ चूक आहे, साफ खोटं आहे, की मणक्याचं ऑपरेशन केलं किंवा स्लिप डिस्कचं ऑपरेशन केलं की रुग्ण आयुष्यभर झोपून राहतो, नस कटते, अधूपणा येतो, चालता येत नाही. हे सगळं साफ चुकीचं आहे. माझे सगळे रुग्ण ऑपरेशन केल्यावर दुसऱ्या त्या तिसऱ्या दिवशी स्वतःच्या पायावरती उभं राहून चालतात आणि 4 दिवसात चालत घरी जातात. 1 महिन्यात वागतात, कामाला रुजू होतात, खाली बसतात. हे सगळं करता येतं. त्यामुळे शस्त्रक्रिया ही एकदम सेफ आहे. ज्याला लागते त्यालाच केली जाते, आणि त्याचे रिझल्ट हे अतिशय चांगले आहेत. नक्कीच सर. सर आजकाल जिमचं वेट लागलंय लोकांना, आणि जिम शिवाय कुणीच म्हणजे वाटतं प्रत्येकाला सलमान खान सारखी बॉडी असावी. म्हणजे मी या सगळ्या गोष्टी आहेत चाललेल्या, पण काही जणांच्या मनामध्ये ही शंका आहे की जिम केल्यामुळे स्लिप डिस्क होते, जिम केल्यामुळे मणक्यांचे विकार होतात, तर काय सांगाल याबद्दल? जिमचं वेट आहे हे ठीक आहे, पण सलमान खान सारखी बॉडी पाहिजे हे मात्र अशक्य आहे, कारण ते फक्त जिम करून होत नाही. त्यामुळे जिम नक्की करावं. वेट ट्रेनिंग हे जिम हे आपल्या आरोग्यासाठी नक्की चांगलं आहे, पण तो डोक्यामध्ये विचार ठेवून न करावा की मला सलमान खान सारखी, ऋतिक रोशन सारखी बॉडी पाहिजे. हे नाही शक्य. आणि कदाचित याच आशेपोटी
चुकीच्या पद्धतीने व्यायाम केले जातात जिममध्ये. मी सुद्धा जिम करतो, पण जिममुळे स्लिप डिस्क होत नाही, पण ॲक्च्युली चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्या गेल्यामुळे किंवा स्वतःच्या शरीराच्या कॅपॅसिटीपेक्षा अतिशय जास्त प्रमाणात जिमचे व्यायाम केल्यामुळे नक्कीच मणक्याचे प्रॉब्लेम आणि स्लिप डिस्क होऊ शकते. सो मला सगळ्या ग्राहक व्ह्युअर्सना, जे सगळे बघतात श्रोते, मला एक सांगायचं आहे की जिम हे चुकीचं नाही आहे. ओके, म्हणजे जिमला जाऊ नका किंवा जिम करू नका किंवा जिममुळे तुम्हाला मणक्याचे प्रॉब्लेम होतील असं अजिबात नाही आहे. मी स्वतः जिम करतो, पण योग्य पद्धतीने, आणि जिममध्ये ट्रेनर असतात, सो त्यांचा उपयोग करून घ्या. प्रत्येक गोष्टी मला कळतात असं नाही आहे. त्यासाठीच ते ट्रेनर शिकलेले आहेत, त्यांना तिथं ठेवलेलं आहे. तुम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर व्यायाम करा. प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी वेगळी असते, ती कॅपॅसिटी ओळखून व्यायाम करा. तुम्हाला जिमने प्रॉब्लेम होणार नाही, उलट तुमचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे अचूक पद्धतीने जर व्यायाम केले तर प्रॉब्लेम होत नाहीत. चुकीच्या पद्धतीने आणि ओव्हर एन्थुझियास्टिक होऊन जर व्यायाम केले तर नक्कीच मणक्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला होतील आणि तो त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. तेच सध्या मणक्याचे आजार वाढलेले आहेत, तरुण पिढीमध्ये वाढलेले आहेत, ते अगदी लहान लहान मुलांमध्ये पण वाढलेले आहेत. नेमकी याची काय कारण आहेत सर? अतिशय चांगला प्रश्न आहे. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आम्ही वाचायचो डिजनरेटिव्ह वयोवृद्धांचा आजार, वयोवृद्धांचा प्रॉब्लेम. आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हा बघितलं की तिच्याला वयोवृद्ध तर नाहीच आहेत माझ्याकडे कोणी. आजी आजोबा नातूला घेऊन येतात, नातीला घेऊन येतात की हिची कंबर दुखतीये, मान दुखतीये, पाठ दुखतीये, किंवा 20 वर्षाचा तरुण, 30 वर्षाचा तरुण येतो माझ्याकडं, तो म्हणतो की मला सारखी कंबर दुखतीये, गोळ्या खाल्लं की तात्पुरतं बरं वाटतं, गोळ्या सोडलं की परत दुखायला लागतं. आणि मग मी विचार करायला लागलो की आमच्या पुस्तकात तर दिलेले बाबा हे वयोवृद्धांचे प्रॉब्लेम आहे, इथं तर सगळी यंग माणसं आहेत. सो हे प्रॉब्लेम का वाढले? आपली जीवनशैली ह्याला कारणीभूत आहे. हा प्रॉब्लेम वाढण्यामागची आपली जीवनशैली कारणीभूत आहे. सो क्लोज लाईफस्टाईल, एका चाकोरीमध्ये बसणे, चाकोरीमध्ये काम करणे, चाकोरीमध्ये उठणे बसणे, AC केबिनमध्ये काम करणे, मोटरसायकलवर फिरणे, ट्रॅव्हलिंग जास्त करणे, जाऊन ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर 8-8 तास काम करत बसणे, ही आपली जीवनशैली झालेली आहे, ज्याला आम्ही सिडेंटरी लाईफ म्हणतो. बैठी जीवनशैली आपली झालेली आहे. म्हणजे अगदी इतकी सवय आहे की 500 मीटर जर कुठे जायचं असेल तर गाडी लागते. आता गाडीशिवाय राहता येत नाही. सो इतकी वाईट सवय आपल्याला गाडीची. सो ह्या सगळ्या कारणांमुळे अगदी लहान वयात सुद्धा मणक्याचे प्रॉब्लेम जास्त वाढलेले आहेत. कारण एका जागी जास्त बसणे, गाडीवर जास्त फिरणे, मग तो मार्केटिंग एजंट्स असू, सेल्समन असू, त्याला गाडीवर जास्त फिरावं लागतं. सो त्याच्यामुळे मणक्यावरती ताण हा जास्त येतो आणि हे मणक्याचे प्रॉब्लेम अगदी लहान वयापासून वाढलेले आहेत. आता कुठेतरी आपली लाईफस्टाईल चेंज करण्याची गरज आहे. 100%. आणि हे जेव्हा मी पेशंटला सांगतो तेव्हा मी काहीतरी जगाच्या वेगळं त्यांना उपदेश देतोय असं त्यांना वाटतं. आपल्याला चेंज म्हणजे काय? जे आपले आजी आजोबा आई वडील जसे जगत होते तसं आपल्याला राहावं लागणार आहे. एवढंच चेंज करायचं आहे आपल्याला. स्त्रियांमध्ये असं म्हटलं जातं आफ्टर डिलिव्हरी, विशेषतः C-सेक्शन जर झालं असेल तर, की मला जे इंजेक्शन दिलं होतं ना ते दुखायला लागलं की मग मणक्याचाच काहीतरी संबंध आहे का? हे सगळे जे मिथ आहेत थोडंसं त्याबद्दल सांगा. 100%. एकदम चांगला प्रश्न आहे की डिलेव्हरीच्या वेळेस मणक्यात दिले गेलेलं इंजेक्शन आणि कंबरदुखी ह्याचा काय संबंध आहे? कारण अगदी 50 वर्षाची जरी स्त्री माझ्याकडे आली, तिला विचारलं मी की कंबर कधीपासून दुखते, डिलिव्हरी इंजेक्शन दिलं होतं, अगोबाई कधी सांगितलं तुझी? कारण आता काय IVF वगैरे इतकं आलंय, आता काही होऊ शकतं ना. मग मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ठिकाणी कधी 30 वर्षापूर्वी झाली. हा झाले की 30 वर्ष आता इंजेक्शन दिलं होतं त्यावेळेस. सो बेसिकली त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये. डिलिव्हरीमध्ये काय होतं की बाळ जसं वाढतं त्यानुसार पोटाचा आकार वाढतो किंवा गर्भाशयाचा आकार वाढतो बाळाला बरोबर समावून घेण्यासाठी.
सो त्याच्यामुळे आपल्या बॅक मसलवरती थोडा ताण पडतो आणि ते लूज होतात. कारण शेवटी काय, पाठीचे मसल आणि पोटाचे मसल हे एकमेकांना संलग्न आहेत. सो जेव्हा पोटाचा आकार वाढतो त्याच वेळेस पाठीचे स्नायू पण शिथिल होतात, लूज होतात. तेव्हाच तो बाळ त्याच्यामध्ये समावू शकतो, त्याचा वाढलेला साईज. लॅक्स ज्याला आम्ही लूज म्हणतो एकदम. सो जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा हे मसल टाईट करणे हे व्यायामाचं काम आहे. सो ते मसल टाईट होत नाहीत, ते तसेच लूज राहतात. सो त्याच्यामुळे त्याचा हा इम्पॅक्ट हा कमरेवरती पडायला लागतो आणि कंबर दुखायला लागते, कारण हा मसल इम्बॅलन्स होतो तिथं. सो डिलिव्हरी नंतर प्रत्येक डॉक्टर सांगतो की व्यायाम करा, पण आम्हाला वेळ नसतो, आम्ही व्यायाम करत नाही अजिबात. सो व्यायाम न केल्या गेल्यामुळे जे लूज पडलेले मसल आहेत ते टाईट होत नाहीत. आम्हाला वाटतं की आम्ही गोळी खाल्ली की ते मसल टाईट होतील पहिल्यासारखे, असं नाही होत. गोळी खाऊन जर मसलची स्ट्रेंथ वाढली असती तर जिमच नसते आले आज. सो ते मसल टाईट करावे लागतात, ते होत नाहीत म्हणून कंबर दुखते. ह्याचं अगदी सोपं एक्झाम्पल म्हणजे कंबरपट्टा. बऱ्याचशा जणांनी कंबरपट्टा वापरला असेल. जेव्हा आपण कंबरपट्टा लावतो तेव्हा त्याचा वेल्क्रो जो असतो किंवा स्टिकिंग हे पुढे असते आणि कंबरपट्टा आपण टाईट लावतो, आपण लूज लावत नाही कंबरपट्टा. सो त्याच्याने काय होतं, आपण एक प्रेशर देतो, सो आपण त्याला टोन देतो. तो टोन दिला की तो ॲटोमॅटिक कमरेचे स्नायू हे टाईट होतात, की ज्याला कंबर दुखती त्याचं कंबर दुखणं पळून जातं. सो बरेचसे कंबरपट्टा वापरणारे मला सांगतात की आम्ही जोपर्यंत पट्टा वापरतोय तेव्हा आम्हाला छान वाटतं, पट्टा वापरायचा सोडला की परत दुखायला लागतं. ते ह्याच्यामुळं. सो डिलिव्हरी नंतर त्या दिलेल्या इंजेक्शनचा काही संबंध नाही. तसं जर असतं तर पुरुषांची पण शस्त्रक्रिया जी पायाची वेळ करावी लागते त्याला कंबर इंजेक्शन द्यावंच लागतं ना. अच्छा, पुरुषांची पण कंबर दुखली असते की त्याच्यामुळं, तर ती नाही दुखत. त्याचं कारण आहे मसल इम्बॅलन्स, व्यायाम न केल्यामुळे लूज पडलेले कमरेचे स्नायू, त्याच्यामुळे कंबर दुखते. कारण त्या लूज पडलेल्या स्नायूवर ताण पडतो नंतर, म्हणून कंबर दुखते. अच्छा. थोडस स्ट्रेस या शब्दाकडे येऊया, जो अगदी लहान मुलांच्या तोंडात आहे बरं का. जेव्हा फास्ट स्ट्रेस आलाय बरं का, म्हणजे मला हसू येतं, अजून यांचं वय काय आणि हे म्हणतात काय, पण आज कॉमन झालाय हा शब्द सगळीकडे. तरुण मुलांच्या तोंडात आहे, प्रत्येकाच्या तोंडात आहे. स्ट्रेस आणि मणका याचा काही संबंध आहे? माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण ह्याचं मला पटवून द्यायला कधी कधी वाटतं तिच्याला मला स्ट्रेस येईल आता, की बाबा स्ट्रेस, ताण तणाव त्याच्यामुळं मणक्याचे दुखणे होतात हे पटवून द्यायला मला वेळ लागतो. त्याचा डायरेक्ट संबंध आहे, कारण स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, विचार जास्त करणे ह्याचं प्रमाण आता जास्त वाढलेलं आहे. 2 मिथ आहेत. स्ट्रेस, एन्झायटी, विचार जास्त करणे म्हणजे लोकांना वाटतं की हा मेंटल डिसऑर्डर आहे. अजिबात नाही, तो शरीराचा एक भाग आहे, तो मेंटल डिसऑर्डर नाही किंवा हा मानसिक रोग नाही. आणि दुसरं, विचार डोक्यात येतात, टेन्शन डोक्यात येतं. कंबर कंबर का दुखती, कंबरेचा काय संबंध आहे मी तेच म्हणते, हा, मला? हा. ओके, मी विचार डोक्या बी करतो, माझं डोकं आहे, हो, मी करतोय विचार, माझी कंबर का दुखती सांगता की. खरंच आहे. ठीक आहे, तो हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे. अच्छा, ठीक आहे. जेव्हा आपण विचार जास्त करतो तेव्हा शरीरामध्ये काही हार्मोन सिक्रीट होतात. त्या हार्मोनमुळे जिथं काही दुखावा कधी झालेला असतो त्या ब्रेनच्या मेमरीमध्ये रेकॉग्नाइज झालेलं असतं, फीड असतं, ते फक्त ते फाईल ओपन होते, अच्छा, ती ट्रिगर होते. तुम्ही कॉम्प्युटरवरती समजा एखादी जुनी फाईल शोधायची असेल, तुम्ही सर्चमध्ये टाकता ना, मग सर्चमध्ये तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा सर्च इंजिन काम करतं ना, तर हे स्ट्रेस तुमचं सर्च इंजिन जेव्हा तुम्ही शिणतं डोकं, विचार जास्त करता, ती फाईल शोधली जाते मेंदूकडनं की हिला 6 महिन्यापूर्वी कुठं तर दुखलं होतं, की तो रिसेप्टार जो असतो पेनचा तो ट्रिगर होतो. अच्छा. सो तो हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याचा डायरेक्ट संबंध आहे. आणि शेवटी आपला ब्रेन,
आणि नर्वस सिस्टीम म्हणजे आपला मेंदू, मान, पाठ, कंबर, हातापायाच्या नसा, हा सगळा एकच भाग आहे. त्यामुळं कंबरदुखी, मानदुखी किंवा मुंग्या येणं, विचार जास्त केलं, टेन्शन आलं की आपल्याला कधी कधी मुंग्या आल्यासारख्या वाटतात, कारण ते नर्वस सिस्टीमशी कनेक्टेड आहे. त्यामुळे टेन्शन जास्त घेतलं, स्ट्रेस आला, ताणतणाव आला की कंबर, मान, पाठ दुखी, मुंग्या येतात आणि त्या नुसत्या पेनकिलरच्या गोळ्या खाऊन जात नाहीत. कारण ते दुखण्यामागचं कारण, ते पेन होण्याचं कारण हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे. अगदी सोप्या भाषेत केमिकल लोचा. मेंटल डिसऑर्डर नाही, परत सांगतो, मानसिक रोगी नाही. सर आजकाल गॅजेट्स वाढलेले आहेत. अगदी लहान मूल रडायला लागलं की आपण त्याच्यासमोर मोबाईल ठेवतो, म्हणजे त्या लहानपणापासून त्याला ती सवय लागलेली असते. अगदी आज सिनियर सिटीजन्स बघितले तरी प्रत्येकाचा मूल कुठेतरी परदेशात असतो, त्यांच्याशी कम्युनिकेशन चालू असतं, तर हा मोबाईल सेकंदाला आपली पाठ सोडत नाहीये. तर या मोबाईलचा आणि मणक्याचा काही संबंध आहे? भरपूर मोठा संबंध आहे. जितका स्क्रीन टाइम वाढलेला आहे, आपण म्हणतो की ऍडव्हान्स झालंय, आता सगळं मोबाईलवरती होतंय. ओके, बिझनेस मोबाईलवरती होतो, व्हिडिओ कॉलिंग मोबाईलवरती होतं, कॉलिंग मोबाईलवरती होतं, चॅटिंग मोबाईलवरती होतो, सोशल मीडिया रॅम्पंट झालाय मोबाईलवरती. या सगळ्या गोष्टी मोबाईलवरती प्रचंड वाढलेल्या आहे. पण त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपण कंटिन्युअस मान खाली घालून त्या मोबाईल मध्ये घुसलेलो आहोत. मग लहान बाळ असू किंवा मध्यमवर्गीय तरुण असू, वयोवृद्ध असू, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब ह्याने आज आपल्याला पूर्ण जखडलेलं आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट मान, पाठ, कंबर ह्याच्यावरती प्रचंड प्रेशर येतो. मणक्याची गादी वयाच्या आधी झिजण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे हा मोबाईल आणि स्क्रीन टाइम आहे. बापरे. मग तो एखादा बसून काम करणारा असू, डेस्क जॉब वर्कर ज्याला आपण म्हणतो, IT मध्ये आहे, क्लर्क आहे, आता काही टीचर लोकांना सुद्धा बिचाऱ्यांना तीच कामे करावी लागतात, कॉम्प्युटर समोर रिपोर्ट्स फीड करणे वगैरे. सो आपल्या आयुष्यामध्ये स्क्रीन टाइम हा प्रचंड वाढलेला आहे. बसून काम वाढलेलं आहे. लहान मुलांना वेळ लागलेला आहे. रील्स आहे, यूट्यूब आहे, व्हिडिओज आहे, या सगळ्यांमुळे आपल्या मणक्यावर डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आणि हे गादी लवकर झिजते, ती गादी असमर्थ होते. मी बोलल्यासारखं डिजनरेटिव्ह डिस्क डिसीज, लवकर गादी झिजते, त्याच्यावर ताण जास्त पडतो, मणक्याचे प्रॉब्लेम हे लवकर सुरू होतात. त्यामुळे स्क्रीन टाइम मोबाईल मी तर म्हणेन हा आपला नवीन शत्रू आहे, विच इज इक्वल और वर्स दॅन स्मोकिंग. वर्स दॅन स्मोकिंग. स्मोकिंग तर फक्त कॅन्सर करतो, जो की दिसतो, पण ह्याच्यातनं न दिसणारे भरपूर आजार लहान वयात सुद्धा व्हायला लागलेले आहेत. अवघड आहे. ऐकणाऱ्या पालकांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे, एवढंच 100% म्हणजे ही अवस्था दयनीय आहे. पण लहान मूल रडायला लागलं की आपण हातात मोबाईल देऊन टाकतो, आपण मोबाईलवरती बघत बसतो, त्यांच्या हातात मोबाईल देतो. जेवायला बाहेर कुठे गेलो तर आम्ही बघतो आजूबाजूला की लहान मुलं असतात, मोबाईल चालू ठेवल्याशिवाय जेवण जात नाही. कुठंतरी आपण हे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठंतरी सुधारायला पाहिजे असं मलाही वाटतं. येणाऱ्या पेशंटपर्यंत मी सांगतो, पण कदाचित आज या प्लॅटफॉर्ममुळे मी काही श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकत असेल तर मला नक्की इथं सांगावं वाटतं की पाल्यांनो, आपल्या लहान मुलांना या वाईट सवयी लावू नका, कारण या पुढे जाऊन घातक तुम्हालाच ठरतील. मोबाईल हातात देणं, मोबाईल जेवताना समोर TV लावणं, मोबाईल बघणं, ह्याने 2 प्रॉब्लेम होतात. एक तर डोळे, मान, पाठ, कंबर ह्याची बँड वाचते, पण किती खातोय हे पण कळत नाही आणि त्यातनं स्थूलपणा, लठ्ठपणा लहान मुलांमध्येच वाटतो. सो या गोष्टी कृपया करू. अगदीच जसं गॅझेटमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट आली, तशीच मेडिकल फील्डमध्ये पण आली.
मग ए आय असेल, रोबोटिक असतील गोष्टी, तर या पुढे आल्या तुमच्या क्षेत्रामध्ये पण ए आय सर्जरी होते, रोबोटिक सर्जरी केली जाते, तर तुमचा एक्सपिरियन्स याबद्दल काय सांगतो? माझा एक्सपिरियन्स ॲज अ एक्सपिरियन्स सर्जन म्हणून विचारता का या ऑल दिस फॅशनेबल नाही, एकंदरीतच तुमची एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे, आज एवढं ज्ञान मिळतं आपल्याला, एवढं सगळं पुढे जातोय आपण, पण हे शाप आहे की वरदान? वरदान तर मी नक्कीच म्हणणार नाही, कारण मला असं वाटतं पर्सनली की हे सगळं इंडस्ट्री ड्रिव्हन आहे. ओके, म्हणजे हे नवीन टेक्नॉलॉजी जे येत आहेत, रोबोटिक्स म्हणा आहे किंवा ए आय वगैरे आहे, थोडी ॲक्युरेसी लेवल कदाचित ह्याच्यानी वाढली असेल, पण अगदी पार समूळ जे आम्ही करतो आहे, माझ्यासारखे जे लाखो करोडो सर्जन्स आज जगात आहेत, जे ते करतायत त्याच्यापेक्षा हा रोबो फार चांगला करेल का? अजिबात नाही. शेवटी आपण जे म्हणतो की कॉम्प्युटर कोणी बनवलाय, माणसाला दिलं. सो जो माणसाचं डोकं जे करू शकत असेल, माणसाची बुद्धी जे करू शकत असेल, खरंय. ते कॉम्प्युटर नाही करणार, कारण त्या कॉम्प्युटरला कमांड हे माणूस देतो. सो रोबोटिक्स जे काय आहे, हा रोबो बनवलाय कोणी? माणसाने बनवलाय. त्याला कमांड देतोय कोण? माणूसच कमांड देतोय. त्याला आपण कमांड देणार की तू एवढं कट करतो, ते कट करणार. त्याचं डोकं नाही वापरणार, डोकं माणसाचंच लागते तिथं. सो मला वाटतं की हे इंडस्ट्री ड्रिव्हन आहे, त्याला फार बळी पडू नये, कारण या गोष्टी चांगल्या आहेत नो डाऊट, पण त्या कॉस्ट इफेक्टिव्ह नाही. येस, मला तेच विचारायचं. खूप महाग आहेत, त्या महागड्या आहेत. म्हणजे साधी सर्जरी जर 50,000 1 लाखात होत असेल, तर रोबोटिक सर्जरी करायला तुम्हाला 3-3, 4-4 लाख रुपये द्यावे लागतात. मग हा, तुमच्याकडे पैसा जास्त आहे आणि तुम्हाला करूनच घ्यायचंय, तुम्ही करून घ्या, मी त्याला नाही म्हणणार नाही. पण सर्वसामान्य माणूस ज्याची आर्थिक परिस्थिती आज एवढी नाहीये, त्यांनी या सगळ्या नवीन गोष्टीला बळी पडावा का? तर माझं प्रांजळ मत आहे की नाही पडावा, कारण शेवटी जो एक्सपिरियन्स सर्जन आहे, मीच नाही, माझ्यासारखे खूप एक्सपिरियन्स सर्जन आज सोलापुरात सुद्धा आहेत. सो त्यांच्याकडनं करून घ्यावं, पण हे जे नवीन टेक्नॉलॉजी ज्या येत आहेत त्याला लगेच बळी पडू नये, पडताळून न घेता. माझा एक अनुभव सांगते. लहानपणी आमची आजी, माझी आई नेहमी मांडी घालून बसल्यानंतर ताठ बस, ताठ बस असं 4-4 वेळा सांगायचे. ताठ बसल्यात तर तुमच्या पाठीचा कणा ताठ होईल किंवा त्याच्यावरती लोड पडणार नाही, हे आजी सांगायची बरं का त्या काळामध्ये. तर यात किती तथ्य होतं? खरंच आपण ज्या वेळेला ताठ बसत नाही, थोडंसं कुबड काढून बसल्यासारखे बसतो, त्यावेळेला आपल्या मणक्यावरती ताण येतो का? 100%. तुम्ही जर मला ऑब्झर्व केलं असेल, मी मगापासून मांडी घालून बसतोय आणि मी मांडी घालून असा नाही बसलो किंवा मी असा नाही बसलोय, मी असाच बसलेलो आहे. सो इन शॉर्ट, मी ताठ बसलेलो आहे, असा पण नाही बसलेलो आहे मी. खरंय. आय एम स्ट्रेट, सरळ बसलेलो आहे मी. असंही नाही बसलोय, असंही नाही बसलेलो आहे. सो डेफिनेटली ह्याचा फरक पडतो. जेव्हा तुम्ही कुबड काढून बसता, जे की 90% लोक तशी कुबड काढून बसतात, असं बसतात, असं बसतात, ठीक आहे. सो त्याच्याने या पाठीच्या मणक्यावरती 100% चुकीचा ताण पडतो. मणका सरळ दिलेला आहे देवाने, असा नाही दिलाय मणकाने देवा, असा पण नाही दिलाय मणका. सो मणका हा सरळ आहे. तुम्ही सरळ बसलात, त्याच्यावर सरळ ताण पडेल. तुम्ही बेंड झाला तर ऍक्सिस बदलणार ना. खरे, फिजिक्स आहे, ऍक्सिस बदलणार की तुम्हाला दुखणार. तुम्ही सरळ बसाल, ऍक्सिस सरळ राहील, तुम्हाला नाही दुखणार. आता मागचे 20-25 मिनिटं राहिले मी तासच बसू नये, मी कुठं चुळबुळ केलीये? सो नाही दुखत, कारण तुम्ही सरळ बसताय. जेव्हा तुम्ही असं बसाल तेव्हा नक्कीच त्रास होणार. त्यामुळे कंपल्सरी ताठ बसणे हे एकदम बरोबर आहे आणि गरजेचं आहे, जे की आपण अजिबात करत नाही. म्हणजे पेशंटही मला म्हणतात की ताठ बसलं की मला दुखतं, असं बसलं की भारी वाटतं. ते चुकीचं आहे. बसताना ताठ बसा. मला वाटतं तुम्ही उत्तर सांगता सांगता पण 2-4 जण ताठ बसले. नक्कीच बरीच चर्चा रंगती, अतिशय सुंदर उत्तरं मिळत आहेत, मनाचं समाधान होत आहे.
पण जाता जाता जे कोणी व्ह्युअर्स आहेत तुम्हाला पाहतायत तर तुमच्याकडून बऱ्याच प्रश्नांची त्यांनी उत्तरं घेतली, त्यांना काय संदेश द्याल, काय मेसेज द्याल? एकच मेसेज देईन की मणक्याच्या प्रॉब्लेमना काही चुकीच्या गैरसमजुती पोटी किंवा अंधश्रद्धेपोटी घाबरून जाऊ नका. त्यामुळं काय होतं बऱ्याच वेळेला की आपण सेल्फ एक्सपेरिमेंट करतो, की दुखायला लागलं की आपण डॉक्टरांकडे जाणं टाळतो. कारण डोक्यामध्ये इतके विचार असतात, आपल्याला वाटतं की मला हे निघेल का, मला ते निघेल का, मला स्लिप डिस्क निघेल का, मला मोठा प्रॉब्लेम निघेल का आणि मला ऑपरेशन करावं लागेल का, ही भीती मनामध्ये यायला लागते आणि आपण टाळतो. मग कुठं तर कोपऱ्यावरती जा, 2 गोळ्या घे किंवा कोणाकडे जा, तिथनं काहीतरी करून घे, हे प्रकार जरा आपण करतो आणि दुखणं टाळतो आणि इथपर्यंत येण्याची वाट बघतो. सो मला हे सांगू इच्छितो सगळ्यांना की असं करू नका. कुठलीही छोटी शरीराची हाक ही वाया जाऊ देऊ नका. त्यावेळेस जर तुम्ही लक्ष दिलं तर ऍक्च्युली पुढचे होणारे बरेचसे मोठे प्रॉब्लेम तुम्ही टाळू शकाल. योग्य डॉक्टरांकडे जावा, त्यांचा योग्य सल्ला घ्या. सल्ला योग्य घ्या. ट्रीटमेंट ठीक आहे तुम्ही ठरवा ना, पण एक सल्ला तरी योग्य घ्या. तुम्ही स्वतःचे सल्लागार होऊ नका. तुम्ही एक योग्य तज्ञाचा सल्ला घ्या की हे कशामुळे झालेलं आहे. इन्व्हेस्टिगेशन सांगितले म्हणून घाबरून पळवाट काढू नका किंवा इन्व्हेस्टिगेशन सांगितले म्हणून पैसे लुबाडतोय असं वाटून घेऊ नका. कारण योग्य निदान जर नाही झालं तर योग्य सल्लाही मिळणार नाही. योग्य सल्ला मिळाला नाही तर कदाचित योग्य ट्रीटमेंट होणार नाही. योग्य ट्रीटमेंट वेळीच झाली नाही तर भविष्यात मोठे प्रॉब्लेम हे नक्की होऊ शकतील. त्यामुळे पहिला सिम्पटम, पहिलं लक्षण, पहिली शरीराची हाक दुर्लक्षित करू नका. त्याच्यावर अंमलबजावणी करा आणि त्याचा सोक्षमोक्ष त्याच वेळेस लावून घ्या. बघू नंतर, बघू नंतर, बघू नंतर, हे असं अजिबात होऊ देऊ नका. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, योग्य वेळी योग्य सल्ला घ्या आणि योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घ्या. चुकीच्या गैरसमजुतीपायी, चुकीच्या अंधश्रद्धेपोटी स्वतःच्या शरीराचं नुकसान अजिबात करून घेऊ नका. नक्कीच. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मला कुसुमाग्रजांची ही कविता आठवते. हा पाठीचा कणा नेहमी ताट ठेवा, तो कधीच मोडू देऊ नका. आता डॉक्टरांनी हा सल्ला दिला. डॉक्टर सुधांशू कोठाडिया सर आपल्यासोबत होते. बरेच छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितल्या आहेत. प्लीज जे कोणी पाहतायत त्यांनी त्या अंमलात आणा. कारण प्रत्येकांनाच त्यांना भेटणं होत नाही, पण या निमित्तानं, या पॉडकास्टच्या निमित्तानं आपण त्यांना भेटतो आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतो. सर वेळात वेळ काढून अतिशय मौल्यवान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. रॅदर मी तर म्हणेन या छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर मला भेटण्याची गरज पण लागणार नाही. आपण जर स्वतःहून या छोट्या गोष्टी पाळल्या तर कदाचित मोठे प्रॉब्लेम्स होणारच नाहीत. ऐकत रहा बिग FM वरती हेल्थ की बात बिग FM के साथ हा विशेष कार्यक्रम. मी RJ पदे, धून बदल जिंदगी.